आज मी तुम्हाला नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे। बघा ही कोणती रेसिपी आहे तर हा आहे कांद्याचा कोवडा पाला। यापासून आपण आयते किंवा धपाटे बनवू। हे बघा बारीक बारीक याला चिरून घेऊ। पाला आता आपण छान धुवून घेऊ। आयते बनवण्यासाठी बघा मी एवढे 12 ते 14 हिरवी मिरची घेतली आहेत, एवढ्या लसूण पाकळ्या आणि एवढे जिरे हे मी मिक्सरवरून बारीक करून घेणार। यामध्ये हिरवी कोथिंबीर घालायची विसरली, बघू आपण आता याला थोडं बारीक करून घेऊ। या कापलेल्या कांद्याच्या पाल्यामध्ये आपण हे बघा यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर बारीक करून घेतली ते घालू। कांद्याचे आयते हे तिखटच छान वाटतात, गोड चांगले वाटत नाही। या छोट्या वाटीने बघा मी 2.5 वाट्या नवीन तांदळाचे पीठ घेतलेले आहे। हे 1 महिन्यापूर्वी निघालेले तांदळाचे पीठ आहे। यामध्ये चवीपुरते मीठ घालत आहे। याला आता आपण थोडंसं पाणी घालू आणि मिक्स करून घेऊ। बघा आता हे असे मिश्रण मिक्स करून घ्यावे लागते। हे एवढं घट्ट असायला पाहिजे। आता मी तवा गरम केलेला आहे, त्यामध्ये थोडं तेल लावून घेणार। थोडं तेल टाकून घेऊ आणि याला थोडं 2 मिनिट झाकून मंद आचेवर याला भाजून घेऊ। बघू आपण आता हे आपण याला पलटवून घेऊ। दुसऱ्या बाजूने पण याला 2 मिनिट शिजवून घेऊ। बघा आता हे दुसऱ्या बाजूने पण छान भाजला गेला आहे। हे बघा खूप सुंदर चवीला लागते हे आणि खूप पौष्टिक पण आहे। सकाळी सकाळी मुलांच्या टिफिनला सुद्धा हे खूप छान आणि लवकर तयार होते। याप्रमाणे आता आपण सर्व मिश्रणाचे असे आयते बनवून घेऊ। सर्वांनी असा कांद्याच्या पाल्याचे आयते बनवून खा व माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।